नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. आज सकाळी सांब्रा येथे कर्नाटक परिवहन महामंडळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. ही घटना सांब्रा गावाजवळील मुख्य रस्त्यावर घडली. या अपघातात ट्रक आणि बस चालकांसह बसमधील 10 प्रवासी जखमी झाले असून जखमींना लागलीच उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यरगट्टीहून बस सांब्रा गावाजवळ आली असता दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाल्याने यामधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर मोठा आवाज झाला आणि त्यानंतर स्थानिकांचे या अपघाताकडे लक्ष गेल्यानंतर स्थानिकांनी धाव घेत बचाव कार्य केले. दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून या घटनेची माहिती मिळताच मारिहाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विजापूर येथील वकील रवी मेळिनकेरी यांचे अपघाती निधन नसून कुटील डाव रचून त्यांचा खून करण्यात आला आहे. जाणीवपूर्वक अपघात करण्यात आला आहे. अपघाताच्या माध्यमातून त्यांचा खून केल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव बार असोसिएशनकडून या घटनेचा निषेध नोंदवत कामकाजावर बहिष्कार टाकून या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, वकिलांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करत मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वर, कायदा मंत्री एच.के. पाटील यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. बांगलादेशात उसळलेल्या हिंसाचारात हिंदूंना लक्ष्य केलं जात आहे. त्यांच्यावर अत्याचार होत असून तेथील हिंदू आणि मंदिरे यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने उपाययोजना करावी अशी मागणी श्रीराम सेनेने केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा पोलीस प्रमुख यांना देण्यात आले. शिवाय आपल्या देशामध्ये बांगलादेशींची घुसखोरी वाढली असून जे बेकायदेशीर कागदपत्रे तयार करून देशामध्ये नागरिकत्व मिळवले आहेत त्यांना तातडीने पकडून त्यांच्या देशात परत पाठवावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी बहुसंख्येने संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील गावांचे स्थलांतर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याने तालुक्यातील दुर्गम भागातील गव्हाळी, पास्टोली, कोंगळा या गावच्या ग्रामस्थांनी आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेऊन स्थलांतर करण्यास आमची हरकत नाही, मात्र आमचे स्थलांतर योग्य पद्धतीने तसेच स्थलांतर करताना सर्व सोयी सुविधा नुकसान भरपाई आम्हास देण्यात यावी अशी मागणी केली. याबाबत आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले की तालुक्यातील लोकांची नाळ त्या गावाशी जोडली असल्याने स्थलांतर करताना सर्व बाबींचा विचार करूनच स्थलांतर करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला जाईल. यासाठी तालुक्यातील सर्व स्थलांतर होणाऱ्या ग्रामस्थांची आणि सर्व पक्षीय नेत्यांची एक व्यापक बैठक शुक्रवार दिनांक 16 रोजी येथील शिवस्मारकात सकाळी 11 वाजता आयोजित करून यात स्थलांतराबाबत सविस्तर चर्चा करण्यात येईल. त्यानंतरच निर्णय घेण्यात येईल असे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता उपक्रम उत्साहात राबवण्यात येत आहे. स्वच्छ बेळगाव, सुंदर बेळगाव निर्माण करण्यासाठी सर्वप्रथम शासकीय कार्यालये स्वच्छ असणे आवश्यक आहे. येणाऱ्या गुरुवारी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय स्वच्छता करून रंगरंगोटी करण्यास सुरुवात झाली असून जिल्हा क्रीडांगण नेहरू नगर येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. बांगलादेशात हिंदू बांधवांवर जो अत्याचार होत आहे तो त्वरित थांबवण्यात यावा आणि पंतप्रधान मोदींनी याबाबत ठोस पावले उचलावे यासाठी खानापूर तालुक्यातील हिंदू संघटनांनी सोमवारी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले. बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेले अत्याचार त्वरित थांबवण्यात यावे यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. या मोर्चामध्ये तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते पंडित ओगले, सुरेश देसाई, मल्लाप्पा मारिहाळ, गुंडू तोप्पिनकट्टी यासह भाजपचे आणि हिंदू संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगावमध्ये प्लास्टिक ध्वजांच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाचा जो अपमान होतो तो रोखण्यासाठी येत्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा हा उपक्रम राबवावा. त्याअंतर्गत प्रामुख्याने प्लास्टिक राष्ट्रध्वजांच्या विक्रीवर बंदी घालावी अशी मागणी हिंदू जनजागृती समिती बेळगाव शाखेने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. हिंदू जनजागृती समिती बेळगावचे प्रमुख सुधीर हेरेकर व मारुती सुतार यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी सुधीर हेरेकर, मिलन पवार, सदानंद मासेकर आदींसह जनजागृती समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.
शिवसेनेचे नेते व माजी मंत्री रामदास कदम आणि उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील यांच्यावरील खटल्याची आज सोमवारी खानापूर न्यायालयात सुनावणी होती। यावेळी न्यायालयाने खटल्याच्या पुढील सुनावणीची तारीख 18 सप्टेंबर रोजी दिली आहे। न्यायालयातील आज युक्तिवादानंतर सदर खटल्याची पुढील सुनावणीची तारीख 18 सप्टेंबर अशी निश्चित करण्यात आली आहे। सदर खटल्यात माजी मंत्री रामदास कदम आणि उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील यांच्या वतीने ॲडव्होकेट श्यामसुंदर पत्तार व ॲडव्होकेट हेमराज बेंचनावर काम पाहत आहेत। आजच्या सुनावणीप्रसंगी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष व समिती नेते रमाकांत कोंडुस्कर, यशवंत बिर्जे या नेत्यांसह खानापूर मय समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। सालाबादप्रमाणे वर्षानुवर्ष परंपरेनुसार श्रावण सोमवार निमित्त चव्हाट गल्ली बेळगाव येथे सर्व देवस्थानांना गाऱ्हाणे घालून पूजा करण्यात आली। श्रावणातील दुसऱ्या सोमवारी आज सकाळी कार्यक्रम पार पडला। सर्वप्रथम चव्हाट देवस्थानला पूजा आणि आरती करून त्यानंतर गणेश मंदिर, श्री देवदादा ज्योतिर्लिंग देवस्थान, त्यानंतर मारुती मंदिर येथे पूजा करण्यात आली। कार्यक्रमासाठी गल्लीतील पंचमंडळ, युवा वर्ग व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री नामदेव दैवकी संस्थेच्या संयोजित सौभाग्यदायी ललिता सहस्रनाम व महाकुंकुमार्चन सोहळा अतिशय धार्मिक व मंगलमय वातावरणात आणि प्रचंड उत्साहात पार पडला। या उपासनेत मोठ्या संख्येने सुवासिनी महिलांनी भाग घेतला होता। विशेष म्हणजे महालक्ष्मीच्या 9 रूपात महिलांनी आकर्षक वेशभूषा केली होती, हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले। श्री नामदेव दैवकी उत्सवाचे औचित्य साधून समाजातील सर्व महिलांमध्ये एकता, बंधुता निर्माण होण्यासाठी खडेबाजार बेळगाव येथील मंदिरात महाकुंकुमार्चन उपासना पार पडली। गेल्या महिनाभरापासून अतिवृष्टीमुळे शहराला पाणी पुरवठा करणारे राकसकोप आणि हिडकल जलाशय तुडुंब भरले आहे। तरीही वडगावसह अन्य भागामध्ये पुरेसा आणि सुरळीत पाणी पुरवठा करण्यात L&T कंपनीला अपयश आलं असून वडगाव परिसरामध्ये सुमारे 10 ते 15 दिवसाआड पाणी सोडण्यात येत आहे। मात्र बऱ्याच भागातून दूषित पाणी पुरवठा होत आहे। एकीकडे डेंग्यू, टायफॉइड व अन्य रोगांची उत्पत्ती होत असताना आरोग्य खात्याने पाण्याचा साठा करू नये असं आवाहन केलं आहे। मात्र पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्यामुळे पाणी साठा करण्याव्यतिरिक्त नागरिकांना अन्य पर्याय नाही, तर दूषित पाणी पुरवठा सुरू असल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे। याकडे तातडीने प्रशासनाने लक्ष देऊन ही समस्या सोडवावी अशी मागणी नागरिक करत आहेत। खानापूर रोड कॅम्प परिसरातील रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवण्यात आले आहेत। या ठिकाणी वारंवार होत असलेले अपघात पाहून उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी या ठिकाणी स्पीड ब्रेकर लावण्याचे आदेश दिले। यावेळी उत्तरचे आमदार राजू सेठ, नगरसेवक समीउल्ला माडीवाले, महापालिकेचे अधिकारी, स्थानिक रहिवासी आदी उपस्थित होते। बेळगाव जिल्हा बार असोसिएशन कार्यालयाला जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन कार्यालयाची पाहणी केली। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष सूचना देखील अधिकाऱ्यांना केल्या। त्यांच्यासोबत जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद व अन्य अधिकारी उपस्थित होते। बारवाड कुन्नूर दरम्यान दूधगंगा नदीवरील पूल गेल्या 16 जुलै रोजी पाण्याखाली जाताना या मार्गावरील सर्व वाहतूक बंद झाली होती। मात्र 12 ऑगस्ट रोजी या पुलावरील पाणी कमी झालं असून या पुलावरून 26 दिवसांनी वाहतूक पूर्ववत सुरू झाल्यानं प्रवासी वर्गासह वाहनधारकातून समाधान व्यक्त होत आहे। गेले 26 दिवस बारवाड पुलावर पाणी होते, त्यामुळे 3 किलोमीटर अंतरासाठी 7 ते 8 किलोमीटर रस्ता पार करून जनतेला प्रवास करावा लागत होता। गेल्या कित्येक दशकांपासून चिक्कोडी जिल्ह्याची मागणी होत आहे। त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून बेळगावसह गोकाक आणि चिक्कोडी हे जिल्हे तयार करण्याचे सूतोवाच केले। अशावेळी चिक्कोडी जिल्ह्यापाठोपाठ आता संकेश्वर तालुक्याची मागणीही सुरू झाली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून संकेश्वर तालुका व्हावा अशी मागणी जोर धरत आहे। त्याला आता बळ मिळालं आहे। सरकारने जिल्हा निर्मितीसोबत संकेश्वर तालुक्याचीही निर्मिती करावी अशी मागणी होत आहे। या वर्षीच्या पावसाळ्यात दमदार पावसामुळे खानापूर तालुक्याच्या विविध भागातील अनेक गावातून घरांची पडझड झाली। रविवारी तालुक्याच्या पूर्व भागातील काही भागामध्ये जाऊन तेथील घरांच्या झालेल्या पडझडीची पाहणी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केली।
संबंधित अधिकाऱ्यांकडून पंचनामे करून संबंधित मालकांना शासनातर्फे जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचे आश्वासन यावेळी आमदारांनी दिले. कसमळगी, मंग्यानकोप, हिडकल आदींसह अन्य गावातून पडलेल्या घरांची पाहणी आमदारांकडून करण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे नेते प्रमोद कोचेरी, भरमाणी पाटील, पूर्व भागातील भाजपचे कार्यकर्ते व विविध संघ संस्थांचे कार्यकर्तेही उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.